कालच्या लेक्चरला काय झालं होतं आपला हार्ड डिस्कचे सगळे पार्ट्स लक्षात आहे ना. आता बघा आपल्याला न्यू बघायचा आहे आजचा टॉपिक मेमरी. आता मेमरी बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? काय काय यूज काय होतो मेमरीचा, कशासाठी लागते आपल्याला मेमरी? डेटा स्टोअर साठी. मग हार्ड डिस्क कशाला यूज करतो? बघा आता कम्प्युटर मेमरी ही काय असते? सीपीयू नंतर मेमरी हा कम्प्युटरचा महत्वाचा घटक आहे. सीपीयू काम करतो आणि मेमरी ही त्या कामाची एरिया असते. आपण काम करताना जो काही एरिया आहे आपलं काम करण्याचा, म्हणजे आपल्या ऍप्लिकेशन वगैरे जिथं ओपन होतात सगळे, तो एरिया म्हणजे काय? कम्प्युटरची मेमरी. बघा आता प्रत्येक बाईटला युनिक ऍड्रेस असतो. त्यांनी बाईट ऍक्सेस होता. मेमरी हे सीपीयू आणि त्यांच्या पेरिफेरल्स मधील कम्युनिकेशन चॅनल आहे. आता जो काही आपला डेटा आहे तो हार्ड डिस्क मध्ये सेव्ह होतो, पण जे ऍप्लिकेशन आहे ते कुठे ओपन होतं? आपले सगळे मेमरी मध्ये. आपण बघा हे दोन नाव ऐकले आता, कोणते? रॅम आणि रॉम. आता रॅम आणि रॉम मध्ये बघा आता दोघांची काय लॉंग फॉर्म आहे एकदा सांगा बरं. रॅन्डम ऍक्सेस मेमरी आणि रीड ओनली मेमरी. बघा आता ह्या दोन प्रकारचे मेमरी, तिथे इमेजेस पण दिलेले आहे बघा दोन्ही याच्या. इथे बघा ही पूर्ण जी मोठी आहे, ओळखायला पण इझी आहे, यस रॉम आणि रॉम आणि ही कोणती आपली रॅम. बघा आता मेमरीचे दोन प्रकार पडतात. पहिले कोणता? रॅम आणि रॉम. रॅन्डम ऍक्सेस मेमरी आणि रीड ओनली मेमरी. आता ही जी आपली रॅम मेमरी आहे, रॅम नॉर्मल प्रोसेसिंग मध्ये डेटा स्टोरेज साठी तात्पुरती एरिया म्हणून उपयोगी पडते. आता रॅम मध्ये काही आपला डेटा स्टोअर करता येत नाही. डेटा रॅमचा ऍक्च्युअली यूज डेटा स्टोरिंग हा नाहीच आहे. त्यामुळे बरेचशा वेळेस आपण म्हणतो की रॅमचं डिसएडव्हान्टेज आहे की रॅम डेटा स्टोअर करत नाही. रॅमचं काम काय? फक्त ऍप्लिकेशन ओपन होण्याची जी स्पेस आहे बघा, ती कुठं ओपन होतं? सगळे रॅम मेमरी मध्ये. रॅम ही व्होलाटाईल आहे, त्यामुळे पीसी बंद केल्यावर डेटा नष्ट होतो. रॅमचे दोन प्रकार असतात. कोणते? स्टॅटिक रॅम आणि डायनॅमिक रॅम. बघा आता ही रॅम तुम्ही खूप वेळेस ऐकलं, पण ऍक्च्युअल आपल्याला तो कॉन्सेप्टच लक्षात येत नाही. बरोबर आहे की नाही? आता बघा सपोज तुमचं एक्झाम आहे, एखाद्या सब्जेक्टची एक्झाम आहे, आयटीसीपीचीच एक्झाम सपोज तुमच्या आयटीसीपीचे 4-5 नोटबुक आहे, बरोबर? हार्डवेअरची वेगळी, नेटवर्किंगची वेगळी, सॉफ्टवेअरची वेगळी. तुमचं स्टडी टेबलची साईज सपोज एवढीच आहे, ह्या डेस्क एवढी. मग त्यावरती त्याची कॅपॅसिटी किती आहे? स्टडी टेबलची किती नोटबुक ओपन करण्याची कॅपॅसिटी आहे? 2, 3, 4, 5. जर 2 नोटबुक ओपन करायची कॅपॅसिटी, तुमच्याकडे 5 नोटबुक आहे, तुम्ही 2 नोटबुक इथे ओपन केल्या, बरोबर? आणि जर तिसरी ओपन करायची जागा आहे का तुमच्या स्टडीच्या डेस्कवर? नाही. तेव्हा तुम्ही काय करणार? एक काय करणार? क्लोज करणार आणि दुसरी नोटबुक काय करणार? त्या जागेवर ठेवणार. जर तुमचा डेस्क मोठा आहे, तुम्हाला क्लोज करायची गरज येईल का? नाही. तुम्ही सगळे काय करशाल? 5च्या 5 नोटबुक एका वेळेस ओपन करशाल. सेम तसंच आपल्या मेमरीचे. ही जी रॅम मेमरी बघा, रॅम मेमरीत काय होतं? आपले जे काही ऍप्लिकेशन आहे, जसं आपण वर्ड ओपन केलं, फेसबुक ओपन केलं, व्हॉट्सअप ओपन केलं, किंवा एखादा तुम्ही टॅलीचं प्रोग्राम, टॅलीची तुम्ही एखादी कंपनी क्रिएट करताय ते ओपन केलं, 4-5 ऍप्लिकेशन तुमचे एका वेळेस चालू आहे, बरोबर आहे की नाही? मल्टीटास्किंग आहे ना तुम्ही सगळे, आहे की नाही? बघा मग असे 4-5 ऍप्लिकेशन तुम्ही ओपन केले, पण जर आपल्या पीसीची रॅम तेवढी नसेल तर एखाद्या वेळेस बघा तुम्ही वर्डची फाईल ओपन केली, एक्सेलची केली आणि टॅलीची केली, मध्येच तुम्ही टॅलीची फाईल बंद करून परत वर्डच्या फाईलवर गेले तर ती ओपन व्हायला थोडा वेळ घेते, बरोबर? जर आपल्या पीसीची रॅम कमी असेल तर ह्या गोष्टी होतात. जसं तुम्हाला सांगितलं, डेस्कवर जर 5 बुक बसतायत, तुम्ही एक एक क्लोज करून ठेवशाल का? नाही. सेम तसंच वर्किंग रॅम मध्ये चालतं. तुमचे 5 ऍप्लिकेशन ओपन आहे, तुमच्या याची कॅपॅसिटी 3च याची, तर तो 2 काय करतो? बंद करतो. आणि ऍट अ टाइम मेमरी मध्ये किती ठेवतो? 3. जसं हे वर्किंग स्पेसचं जसं
लक्षात आलं तुमच्या? सेम तसं वर्किंग कुठं चालतं? आपल्या रॅम मेमरी मध्ये. बघा आता ह्याच रॅमचे दोन प्रकार असतात, स्टॅटिक रॅम आणि डायनॅमिक रॅम. बघा आता स्टॅटिक रॅम, यस रॅमला एकदा इन्फॉर्मेशन मिळाली की ती पीसी ची पॉवर ऑफ होईपर्यंत तशीच राहते. या प्रकारची मेमरी अतिशय जलद आणि डी रॅम पेक्षा महाग आहे. आता यस रॅम, स्टॅटिक रॅम काय करते, एकदा जर तिला इन्फॉर्मेशन मिळाली तर बघा ह्या मेमरीचा यस रॅमचा स्पीड पण थोडासा जास्त असतो, कारण ती काय करते, जोपर्यंत तिचा पॉवर म्हणजे आपण पीसी बंद करत नाही तोपर्यंत ती इन्फॉर्मेशन कुठं ओपन असतं, सगळे यस रॅम मध्ये. बघा काही वेळा यस रॅम ही कॅशे मेमरी सारखी उपयोगी पडते. आता पीसी ची पॉवर ऑफ होईपर्यंत जर ही मेमरी बंदच होत नाहीये, म्हणजे कॅशे मेमरी काय करते, फ्रिक्वेंटली यूज होणारा डेटा कुठे असतो, आपला कॅशे मेमरी मध्ये असतो. बघा डी रॅमला डेटा मेंटेन करण्यासाठी कॉन्स्टंट रिफ्रेशिंग करावे लागते. हे अतिशय जलद गतीने होते. बघा आता यस रॅम ही डी रॅम ही यस रॅम पेक्षा स्वस्त आहे, यस रॅम ही स्लो आहे आणि एस रॅम पेक्षा डी रॅम ची साईज लहान आहे. बघा पुढे दोघांचे इमेजेस दिलेले आहे आणि डिफरन्स सॉर्ट आउट करून दिलेला आहे. बघा यस स्टॅटिक रॅम काय करते, स्टॅटिक रॅम कशी आहे, फास्ट आहे ॲज कम्पेअर डायनॅमिक रॅम. बघा आता ही कशी आहे, थोडीशी एक्सपेन्सिव्ह आहे आणि ही लेस एक्सपेन्सिव्ह आहे. का? कारण ही बघा कुठे सेट आहे, ही मदरबोर्डवर सेट आहे. बघा कुठे सेट आहे, ही मदरबोर्डवर, आणि हिला आपण एक्सटर्नल रॅम स्लॉट बघितले ना, तिथे आपण ऍड करतो. याला पॉवर कन्झम्पशन जास्त लागतं, याला पॉवर कन्झम्पशन लो लागतं. बघा त्यानंतर हे काय, हिला रिफ्रेश नाही करावं लागत. आपण बघितलं स्टॅटिक मेमरी मध्ये एकदा इन्फॉर्मेशन मिळाली, पीसी ची पॉवर ऑफ होईपर्यंत इन्फॉर्मेशन आपली तशीच राहते. बघा आणि हिला कसं आहे, आपल्याला रिफ्रेश करता येतं. ऍक्च्युली आपण पीसी रिफ्रेश करतो म्हणजेच काय करतो, जर काही रिसेंटली ओपन केलेले ऍप्लिकेशन तुम्ही क्लोज केले पण ते रॅम मध्ये कुठे ओपन असेल तर रिफ्रेश केल्याने ते सगळे काय होऊन जातात, क्लोज होऊन जातात. आपण ओपन असलेले नाही क्लोज होत, फक्त आधी ओपन केलेले. जसं आपण मोबाईल मध्ये करतो की नाही, करता की नाही तुम्ही मोबाईल मध्ये क्लिअर करता की नाही ऍप डेटा. बघा आता यस रॅम किती प्रकार बघितले आपण रॅमचे, दोन प्रकार. कोणते? स्टॅटिक रॅम आणि डायनॅमिक रॅम. बघा आता हे पुन्हा डायनॅमिक रॅमचे दोन प्रकार पडतात. कोणते? SIMM आणि DIAM. बघा सिंगल इनलाइन मेमरी मॉड्यूल आणि ड्युअल इनलाइन मेमरी मॉड्यूल. आता हे बघा जसं जनरेशन चेंज होत गेला तसं प्रत्येक गोष्टी चेंज होत गेल्या, रॅम पण चेंज होत गेला. आताचे बघा, आता आपण कोणता रॅम यूज करतोय, सगळ्या DDR3 करतो की नाही, DDR4. बघा आता हे सिंगल इनलाइन मेमरी मॉड्यूलला 30 किंवा बघा आता 30 किंवा 72 पिन्स असतात आणि ड्युअल इनलाइन मेमरी मॉड्यूलला 168 पिन असतात. आता यांच्या पिनवर यांचं हे ठरलेलं आहे, इथे खालच्या जे दिसत आहे ना, ह्या पिन्सवर यांचं ठरलं जातं कोणती किती याची रॅम आहे. बघा पुढे सिंगल इन लाइन मेमरी मॉड्यूल नॉर्मल किंवा एक्सटेंडेड डेटा आउट या प्रकारात बाजारात मिळतात. अशा या दोन प्रकारे मार्केटमध्ये आपल्याला मेमरी मिळतात. कोणत्या? सिंगल इन लाइन मेमरी मॉड्यूल किंवा EDO म्हणजेच एक्सटेंडेड डेटा आउट. लॉंग फॉर्म हे सगळे लक्षात ठेवायचे. आता डी रॅम चे किती प्रकार पडले बरं? दोन प्रकार पडले, सिंगल इन लाइन आणि ड्युअल इन लाइन. बघा आता याच थोडस एक्सप्लेनेशन कुठं दिलंय. EDO रॅम च्या आधी नॉर्मल रॅम वापरत होते.
ईडीओ रॅमच्या आधी नॉर्मल रॅम वापरत होते. नॉर्मल रॅमचा स्पीड ईडीओ रॅम पेक्षा कमी असतो. आता ही जी ईडीओ रॅम आहे, ही जी आता आपण यूज करतो, हिचा स्पीड बघा कसा आहे, नॉर्मल रॅम पेक्षा कमी असतो बघा. ईडीओ रॅम 32 पिन SIMM मध्ये सर्वात फास्टेस्ट आहे. आता कोणती रॅम फास्ट आहे? ईडीओ रॅम 32 पिन ही रॅम कशी आहे, सर्वात फास्टेस्ट आहे. ईडीओ रॅमच्या कॅपॅसिटीज 8, 16, 32, 64 MB आहे बघा. आता यांची कॅपॅसिटी किती आहे ईडीओ रॅमची? 8 MB, 16 MB, 32 MB एवढीच कॅपॅसिटी आहे रॅमची. ही 66 मेगाहर्ट्झ बस स्पीड असलेल्या मदरबोर्डवर खूप चांगली चालते. बाजारात असलेल्या सर्व मेमरी डिझाईन्स मध्ये SD रॅम बघा, आता ही SD रॅम कशी आहे, फास्टर आहे आणि ईडीओ रॅम पेक्षा SD रॅम फास्ट आहे. त्यामुळे बघा डीम ही पुढील प्रमाणे मिळते. 66 मेगाहर्ट्झ ईडीओ. आता बघा पुढच्या ह्या कशा मिळतात. अशा पद्धतीने जर तुम्हाला मार्केटमध्ये घ्यायची असेल रॅम, तर अशा पद्धतीने हे रॅमचे इथं दिलेले बघा. आता इथे काय दिले, नॉर्मल रॅमचा स्पीड हा ईडीओ रॅम पेक्षा कसा आहे, कमी आहे. काय लॉंग फॉर्म होता याचा, एक्सटेंडेड डेटा आउट. या प्रकारे इथे बघा, हे 32 पिन इमेजेस वरून तुमच्या लक्षात येईल, त्याची साईज पण दिलेली त्यांनी. आणि इथं 30 पिन. कोणते रॅमची? आता या सगळ्या जुन्या झाल्या बघा. त्यातली ही सगळ्यात आणखी जुन्या काळची रॅमची. आपण ATX मदरबोर्ड बघितला होता ना बघा, त्या काळची ही रॅमची किती कॅपॅसिटी होती त्याची? 2 MB. 1986 साली फक्त किती MB ची रॅम होती? 2 MB ची रॅम होती बघा. अशा रॅम बसवल्या जायचे. तिथे रॅम कनेक्टर आहे बघा इथे. पुढे बघा, इथे वेगवेगळ्या रॅम दाखवलेल्या आहे. ही DIPP मेमरी किंवा 30 पिन. इथे बघा वेगवेगळ्या पिनच्या DDR रॅम, DDR2, DDR3. आता ह्या यूज होता जास्त. DDR3, DDR4 ह्या नाही यूज होत आता. आता मदरबोर्डचे जे रॅम सॉकेट आहे तिथे लिहिलेलं असतं त्याला कोणत्या प्रकारची रॅम सपोर्ट करेल. त्या पद्धतीने आपण परचेस करून आपल्याला सेट करता येते. कोणती पण रॅम कशाला बसत नाही बघा. याचे हा पॉइंट बघा किती आहे. इकडे पिन वेगळा आहे, इथे बघा याचा स्लॉट वेगळा आहे, याचा स्लॉट वेगळा आहे, इथे वेगळे बघा. अशा प्रकारे प्रत्येक याचा, आणि आपण याला जोर लावू शकत नाही, नाहीतर ही रॅम काय होऊन जाईल, खराब होऊन जाईल बघा. किती प्रकार होते रॅमचे? 2, स्टॅटिक आणि डायनॅमिक. कोणती फास्ट चालते? स्टॅटिक रॅम. आणि पॉवर कन्झम्पशन लेस कशाला लागतं आपल्या? डायनॅमिक रॅमला. पुन्हा यांचे किती 2 प्रकार पडले, हे कशावरून? त्यांच्या पिन वरून पडले. कोणाला किती पिन्स असतात? 32, 72 पिन असलेले कोणते? 30 किंवा 72 पिन्स असलेले सिंगल इनलाइन मेमरी मॉड्यूल, हे डायनेमिक रॅमचा प्रकार झाला. आणि 168 पिन्स असलेले कोणते? ड्युअल इनलाइन मेमरी मॉड्यूल, हे झाले त्याचे प्रकार. त्यानंतर ही ओल्डची रॅम. समजलं? रॅम कशासाठी यूज होते? आपले ऍप्लिकेशन जे रन होतात सगळे ते कुठे होता? रॅम मध्ये. तुम्ही मोबाईल मध्ये पण रॅम बघून मोबाईल घेता की नाही? किती रॅम आहे का घेता, कळालं? आपले तेवढे ऍप्लिकेशन ओपन झाल्यानंतर पण आपला फोन हँग झाला नाही पाहिजे बघा. पुढे काय? रॉम मेमरी. सांगा बरं रॉम काय लॉंग फॉर्म रॉमचा? रीड ओनली मेमरी. आता ही जी मेमरी येते ना, ही मदरबोर्डवर ऑलरेडी असते. ही आपल्याला एक्सटर्नल ऍड करता येत नाही. ही मदरबोर्ड वरतीच असते रॉम मेमरी. बघा, आता रॉम उत्पादकांमार्फत माहिती स्टोअर केली जाते. याच्यात आधीचीच माहिती, इन्स्ट्रक्शन सेट ज्या आहेत त्या आधीच सेट असतात. आपल्याला याच्यात चेंजेस करता येत नाही. आणि तिचं नावच आहे काय? रीड ओनली मेमरी. आपल्याला त्यात काही चेंजेस करता येत नाही. रॉम मध्ये प्रोग्राम इन्स्ट्रक्शन लिहिलेल्या असतात, त्यामुळे लाईट गेल्यावर सुद्धा ह्या इन्स्ट्रक्शन पुसल्या जात
नाही, आपण म्हणतो की नाही रॅम व्हॉलटाईल मेमरी आहे आणि रॉम ही नॉन व्हॉलटाईल मेमरी आहे. रॉम मध्ये इन्स्ट्रक्शन काय होता, पुसला जा नाही बघा त्या प्रोग्रामना ओव्हरराईट करणे किंवा खोडणे अशक्य असते. रॉम चिप मध्ये ते प्रोग्राम कायमस्वरूपी लिहिले जातात. रॉम चिपचा उपयोग कम्प्युटर सुरू होताना होतो. तर रॉम चिपचा कधी यूज होतो, जेव्हा आपण कम्प्युटरचं पॉवर बटन ऑन करतो तेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम वगैरे रन होताना बायोस मध्ये रन होतात तेव्हा काय यूज होता आपला रॉम चिप. बघा रॉम चिपवर रॉम चिप मदरबोर्डवर सोल्डर केलेल्या असतात. सोल्डर म्हणजे बघा आता तुम्हाला मदरबोर्डवर आपण बघितले ना बरेचसे चिप आधीच्याच फिट होत्या ना, बघितलं की नाही. सेम त्यापैकी त्या कशा बसवलेल्या असतात, सोल्डरिंग गनने त्या पॅक केलेल्या असतात सोल्डरने. तशाच ह्या रॉम चिप पण बसवलेली असते बघा. बुटिंगच्या वेळी बायोस रॉम प्रत्येक पार्टचे फंक्शन चेक करतो. पार्टचे फंक्शन व्यवस्थित नसल्यास रॉम चिप एरर मेसेज किंवा बीप देतो. आपल्याला पीसी स्टार्ट झाल्यावर बघा लॅबमध्ये पण बऱ्याच वेळेस बीपचा आवाज येतो. काय येतो, फंक्शन पार्टचे व्यवस्थित नसेल तर रॉम चिप काय देते, एरर मेसेज देते किंवा बीप देते. हे झालं रॉम. बघा रॉम काय, रीड ओनली मेमरी. रॉम मध्ये डेटा हा आधीचा सेव्ह असतो. डेटा म्हणजे त्यात आपल्या फाईल सेव्ह नसतात, इन्स्ट्रक्शन सेट असतं सगळा. म्हणजे काय ओपन करायचं, काय झाल्यावर कोणती इन्स्ट्रक्शन, कशा इन्स्ट्रक्शन सेट, हे कुठं असतं सगळं रॉम मध्ये. बघा आता आपण एवढा पार्ट आज कम्प्लीटच करून घेऊ. बर, नेक्स्ट लेक्चरला घेऊ उरलेलं तुमचा बस प्रॉब्लेम.